हातकणंगले तालुक्यातील इंगळी गावातील 6 मोटेच्या विहिरीजवळ मार्च महिन्यात भूस्खलन झालं. यामध्ये विहिरीलगतच्या 8 टपऱ्यांसह गावातील मुख्य रस्ता विहिरीत कोसळला. गावातील विहिरीजवळून गेलेल्या नळपाणी पुरवठा योजनेच्या जलवाहिनीच्या गळतीमुळे हे भूस्खलन झाल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख केशव पाटील यांनी केलाय. या प्रकरणी ठेकेदार किशोर जामदार यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी, तसंच रस्त्याअभावी होणारी इंगळीवासियांची गैरसोय दूर करावी यासाठी केशव पाटील यांच्यासह सहकाऱ्यांनी विविध शासकीय कार्यालयांकडे पाठपुरावा केलाय, परंतु कोणत्याही यंत्रणेनं याची दखल घेतलेली नाही. त्याचबरोबर केशव पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी इंगळी चंदूर पुलासाठीचं भूसंपादन तसंच इंगळी गावातील प्रलंबित कामं मार्गी लागली नसल्यानं आता 12 ऑगस्टपासून भूस्खलनाच्या ठिकाणीच आमरण उपोषण करण्याचा इशारा दिलाय. 14 ऑगस्टपर्यंत या उपोषणाची दखल घेतली नाही तर आपण आपले सहकारी आणि ग्रामस्थांसह 6 मोटेच्या विहिरीत जल आंदोलन करू असा इशारा पाटील यांनी दिलाय.